नीट पेपर फुटीचं प्रकरण ताजं असतानाच आता महाराष्ट्रातील MST CET मध्ये घोळ असल्याचा आरोप केला जातोय। रोहित पवार यांनी देखील याबाबत आवाज उठवलाय। यामध्ये 12वी मध्ये काही विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज आहे, परंतु CET मध्ये त्यांचा पर्सेंटाईल हा अधिक असल्याचं दिसून आलंय। हा डेटा अनेकांकडून आता समोर आणण्यात आलाय। यावरनं आता राजकारण देखील होताना दिसतंय। नांदेडमध्ये भाजप नगरसेवकाच्या मुलांना CET मध्ये सारखेच मार्क मिळाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। त्यामुळे हे सगळं प्रकरण काय आहे आणि नांदेडमध्ये नेमकं काय घडलंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी राहुल, मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे। नीट नंतर महाराष्ट्रातील CET वर प्रश्न उपस्थित केला जातोय। ही CET काय परीक्षा असते ते सुरुवातीला अगदी थोडक्यात समजावून घेऊयात। CET हे कॉमन एंट्रन्स टेस्ट या नावाने ओळखले जाते। 12वी नंतर खास करून इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा तुम्हाला द्यावी लागते। सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे। या परीक्षेमध्ये पर्सेंटाईल पद्धतीने विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जातं। म्हणजे 100 मुलांचा ग्रुपमध्ये परीक्षा घेतली तर त्यामध्ये कोणी टॉप केलंय याचा डेटा हा घेतला जातो। तो इतर ग्रुपच्या डेटासोबत एकत्र नंतर पब्लिश केला जातो। हे झालं परीक्षेबाबत। आता यामध्ये कुठला घोटाळा आहे असा आरोप होतोय ते सुद्धा पाहूयात। यामध्ये आरोप केला जातोय की ज्या विद्यार्थ्यांना 12वी मध्ये 40 ते 50% आहेत त्या विद्यार्थ्यांना CET मध्ये मात्र 99 पर्सेंटाईल आहे। म्हणजे जो विद्यार्थी 12वीच्या परीक्षेत फारसा हुशार नाहीये किंवा त्याला फारसे मार्क नाहीयेत ते त्याच्या निकालावरनं दिसतंय, तो विद्यार्थी मात्र CETच्या परीक्षेमध्ये टॉपर दाखवला जातोय। त्यामुळे या परीक्षेवर शंका उपस्थित केली जाते। काही अभ्यासकांनी या विद्यार्थ्यांचे मार्ग JEE सोबत देखील पडताळून पाहिलेत। अशा विद्यार्थ्यांना JEE मध्ये देखील कमी मार्क आहेत, परंतु CET मध्येच ते हुशार दाखवले जात आहेत। म्हणजे बघा, म्हणजे 12वी मध्ये तो हुशार नाहीये मुलगा, तो JEE मध्ये सुद्धा हुशार नाहीये, पण CET मध्ये तो टॉपर दाखवला जातोय आणि म्हणून हे सगळे आरोप केले जात आहेत। आता नांदेडचं प्रकरण काय आहे ते सुद्धा पाहूयात। नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे यांनी आरोप केलाय की भाजपचे नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या 2 मुलांना 12वी मध्ये 51 आणि 56 असे टक्के मिळालेत, परंतु CET मध्ये त्यांना 99 पर्सेंटाईल मिळालाय। दुसरीकडे याच मुलांना JEE मध्ये मात्र केवळ 28 आणि 26% मिळालेत, असा त्यांनी सगळा आरोप केलेला आहे। आता ते बालाजी गाडे नेमकं काय म्हणतात ते आपण पाहूया। पेपर फुटी आणि भारतीय जनता पक्ष यांचं अत्यंत जवळचं नातं आहे। अनेक पेपर फुटीमध्ये दिसून आलेलं आहे। नीट मध्ये भाजपचे लोक होते, TET मध्ये भाजपचे लोक होते, अगदी नीट मधनं भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या घरामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेली उदाहरणं देशामध्ये अनेक न्यूजवरती आपण पाहिलेले आहेत। आता नांदेडमध्ये असाच प्रकार MSCET मध्ये सुद्धा घडलेला आहे। नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत PCM ग्रुपमध्ये, आणि JEEच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले। मात्र MSCETच्या परीक्षेमध्ये त्यांना 99 पर्सेंटाईल आलेले आहेत। हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या MSCETच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे। यामागची कारणं काय? यांना पेपर कुठून मिळाला? एकीकडे गुणवत्ता दिसत नाहीये आणि दुसरीकडे मात्र 99 पर्सेंटाईल येतंय। हे भाजपच्या घरात येणारी गुणवत्ता 100% पेपर फुटीतनं येते। यावरती देवेंद्र फडणवीस चौकशी करून कारवाई करणार का, याचं उत्तर महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलं पाहिजे। कारण या देशातल्या गरिबांची लेकरं ही अत्यंत सामान्यपणे अभ्यास करून मेहनत करून आपल्या भविष्यासाठी लढत आहेत आणि दुसरीकडे भाजपचे लोक मात्र त्यांचं भविष्य पेपर फुटीतून चोरत आहेत। याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला द्यावं आणि चौकशी करावी। बालाजी गाडे यांचं म्हणणं आपण ऐकलंय। आता नगरसेवक आशिष नेरळकर यांनी यावर काय म्हटलेले, त्यांचं काय स्पष्टीकरण आहे ते सुद्धा पाहूयात। दादा, तुमच्यावर जे आरोप झालेले, दोघांनाही समसमान मार्क आले असं कालपासून चर्चा सुरू झालेली, काय सत्य ते? माझे मुलं हे जुळवा आहेत, हे ट्विन्स जन्मलेले आहेत। ते पहिलीपासून 12वी पर्यंत सोबत एकाच वर्गामध्ये, एकाच क्लासमध्ये आणि एकाच ट्युशनला आणि एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे। त्याच्यामुळे सेम मार्क पडणं हे काय वेगळं नाहीये आणि त्यांनी अभ्यास केलेला आहे। याच्यावर सुद्धा CET वाढत असेल तर त्यांनी डबल परीक्षा सगळ्यासोबत घ्यावी, आमची काही नाराजी नाही। बालाजी गाडे यांनी काँग्रेसचा आरोप केलाय की नाही, मी काय म्हणतो की पक्षाचा याच्यात विषय नाही, माझ्या लेकरांचा आयुष्याचा विषय आहे। माझे लेकर एकतर 18 वर्षाच्या कमी आहेत, पण तुम्ही त्यांना पक्ष म्हणून त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई करत असाल तर हे योग्य नाही। तुम्ही अभ्यासामध्ये त्यांचं जे न्याय आहे ते दाखवून देतील त्यांनी। दरम्यान CETचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। त्यांचं म्हणणं आहे की 12वीची बोर्डाची परीक्षा आणि CETची परीक्षा या 2 वेगवेगळ्या परीक्षा आहेत आणि या 2 परीक्षेची तुलना करणं हे काही योग्य नाहीये। त्यांनी काही आकडे देखील सांगितले, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे
की ठराविक डेटा घेऊनच जे वरील अनालिसिस केलं जातं अभ्यासकांकडनं ते केलं जात आहे. पुढे ते म्हणतात की सीईटीला अधिक महत्त्व असल्याने काही मुलं 12वीच्या परीक्षेऐवजी सीईटीची अधिक तयारी करतात. त्याचबरोबर पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल या सगळ्यामध्ये गल्लत केली जात असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या घोळाबाबतच्या सर्व बाजू आपण समजावून घ्यायचा प्रयत्न केलाय. तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळच्या विद्यार्थ्यासोबत असं काही झालंय का? असं काही झालं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये निश्चित कळवा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.